वेलकम बॅक टू माय चॅनल। हे बघा स्वयंपाक झाल्यानंतरच तुम्हाला आमचं रुटीन बघायचं होतं ना, त्या दिवशी आपण तिथपर्यंत दाखवलं होतं, तर म्हटलं चला त्याच्या पुढचा शेअर करू। स्वयंपाक वगैरे झाले आमचं, हे बघा वरचं सगळं आवरले आणि आता आम्ही बसलो चहा चपाती खायला। पार्टी आमची चहा चपातीची। आत्तीला मगाशीच दिलं होतं, अजून आमचं काम चालू होतं त्याच्यामुळं आत्तीने आवरून घेतलं। हा, गोळी सोबत त्यांनी खाऊन घेतलं। आता आम्ही दोघी बसलोय, 2 चिल्ली पिल्ली बाहेर गेले ती आणि म्हणलं तर तसं पण रोहिणी उद्या जाणार आहे, तर म्हणलं आजचा दिवसच चहा चपाती खायला। रोहिणी गेली की डाएट चालू आहे आमचं। आम्ही ठरवले आधीच, तुम्ही मला सारखे म्हणते मी प्रेग्नेंट काय नाही, वजन वाढलंय म्हणून म्हणलं आता वजन कमी करायचं, रोज दोघींना एकमेकांना काटावर उभारायचं, स्क्रीनशॉट काढून पाठवायचे। ते पण पाय जोडवी माहितीत ना आता कोणाकोणाची, आमची कुठल्याची चिटिंग करू शकणार नाही ना। चला आता आम्ही चहा चपाती खाणार आहे। चपाती खाल्ली नाही अजून, आता या चहा घ्यायला या की चहा। ती माझी चपाती आहे, अर्धी अर्धी घ्यायची मोडून। चला करा चालू। एक मिनिट आत्तींचं चहा ठेवते। हो पोरांना बोलू का कसं करू, इथं लिहितावर आता ते आणि कोणी नखरं सांडा मांडा मला। होय होय घे ना। या चहा चपाती खायला। गेल्या वेळेस ब्लॉग टाकला होता चहा चपातीचा, तर बऱ्यापैकी ऑडियन्सला चहा चपाती आवडती, आमच्या सोबत आहेत। हो हो हो, तर आता कोणाकोणाला नाही आवडत, पण आम्हाला तर लय आवडते बरं का, लहानपणापासून फेवरेट आहे। फेवरेट आहे। हा मग काहीतरी। हा होय होय, आत्तींचं नमक बरोबर असतेच कणकील, आपणच थोडंफार कमी जास्त करतो, जास्त कधी होत नाही, कमीच पडतं। घ्या हत्ती, फुरका मारा घे फुरू दिसे कालच्या सारखं। रोहिणीला म्हणलं ब्लॉग टाकायचं, तर रोहिणी म्हणते मलाच असं वाटतं मलाच बोलायचं ते तुला। बघितलं का व्हिडिओ रात्रीचा, नाही ना? ह्यांनी म्हणत होते कुठला व्हिडिओ टाकलाय, मी म्हणलं बघा आता तुम्हीच, मी काय स्टोरी सांगू त्याची। पूर्वी मला युट्यूबला सुद्धा म्हातार करते, पप्पा वाटतात म्हणते, म्हणलाच तर बाई म्हणते मला दोन भैया मम्मी पप्पा असतं वाटतंय आणि आत्या म्हणजे मला तर सगळे पिल्लं असते। अगदी निवांत आहे। हा ना, काढून टाकले। हा मग काय, हा सशा वेट करते काकी आंघोळ घालेल, मग आई आंघोळ घालणार आहे सशाला मग। आहो फोन करा मग, ट्रॅव्हल्स वाल्याला किती वाजताचे? हा हा, ओहो हा, आमचं झाडू पोछा चालू आहे, तर रात्री इकडं आवरून घ्यायला लागल्या, घेतो आवरून आता आम्ही पण। भात तेवढा काढायचा राहिलाय। ते दिदू जेवायचं म्हणत होती, ये दिदू जेवण करायचं म्हणत होती, भेंडीन चपाती। लाईट लाव काय ग, जर कोपऱ्यांचं दिसत नाही, पण असंच असं कोणतरी इकडून माझा व्हिडिओ घे पाहिजे। तू पुसते, मी अशी बसली आहे। काय
कशाला आणलाय आजोबांचा फोन? कुणाचा आहे? आईचा आहे वाटतं. आईचा आठ ठेवतो ना. ए जावा, आजी बिंडीन चपाती लागलं, खावा जाऊ पटकन, मी आंघोळ घालती. वर तो खाय आई घालणार आहे. मग आज कर एवढंच पुस, बाकीच राहिलेलं मी पुसते, मग आंघोळ घालतो, मग सोबत आवरल सगळं. ए नाकात घुसतंय तस खालचं. त्या माझ्या व्हिडिओ सारखं काम झालं तुझं, कमेंट सारखं. बोलणं कमी हसणं जास्त, तसं तुझं पुसणं कमी टोकरणं जास्त. हो काय, द्राक्षाचंही बसलेच खाली तेवढं तर. काय चला, आता मजा मस्ती भरपूर झाली. काम करत करत ते पण चालू असतं ना. तर घेते आता रोहिणीपासून. इकडं आस्ताची लुडबुड चालू आहे. सोप्यावर उड्या मारत होती म्हणून मी त्याला ओरडत होती. आणि आता आवरून घेतो बाकीची कामं. इथं बघा, ह्यांना दोघांना जेवाय दिलं होतं, तर आस्ता रुसली होती कारण तिला हॉलमध्ये जेवायला बसायचं होतं आणि इकडं पुसून घ्यायचं चालू आहे म्हणून मी तिला बसायला देत नव्हते. आयुषला खवळले तर आयुष गपचूप तिथंच बसला. तर म्हटलं चला आता आवरूया. आणि हे काय, टिपॉय वगैरे पुसायचं, फर्निचर पुसायचं, हे आमचं रोजच्या रुटीनमधला भाग आहे. रोज असतं, कारण तुम्हाला माहिती आहे ना, धूळ वगैरे इतकी बसते की काही विचारूच नका. एखाद दिवस जरी टिपॉय नाही पुसला तरी असं वरती नाही का, त्या अशी चाळल्यासारखी दिसते माती, एवढी धूळ येते. तरी घराच्या आसपासचा जो आमचा एरिया आहे ना साईडचा, तर इथं आरोचे पप्पा आहेत, ते सारखं पाणी वगैरे मारत असतात माती जास्त उडू नये म्हणून. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर तुम्हाला माहिती आहे खूप जास्त धूळ येते. तर चालू आहे आता इथं माझं फर्निचर वगैरे पुसून घ्यायचं. म्हटलं रोहिणीला मी म्हणत होते तो हॉलला पोचा देऊन घे, मी बाकी रूम्सना वगैरे घेते, कारण एकटीला पुसायचं म्हटलं की खूप होतं ना. मला वाटत होतं दोघी मिळून करू, पण नको म्हटली मी करते, कारण माझा उजवा हात जरा जास्त दुखत होता, त्याच्यामुळे म्हटली माझं मी घेते पुसून. तर मग मी काय बाकीच्या वरच्या कामांवरती लागलेले. तिच्यासोबत चालूच होतं माझं, पण काय आता तिला जरा जास्त कष्टाचं काम होतं ना. तर चला म्हटलं तोपर्यंत तिकडं आरसा वगैरे सगळं मी पुसून घेतलं कुलींना स्वच्छ. म्हटलं हॉल वगैरे व्यवस्थित टाकाटक करून घ्यावं. आणि मुलं असले की कामातून इकडून तिकडून मग काय विचारायचं नाही, त्यांच्यातच एवढा गोंधळ होऊन जातो की बाकीची कामं तशीच जागेला पडतात. आणि एकदा सकाळी चहा चपाती खायला बसलं मग काय विचारायचंच नाही, खाल्लं की परत झोपच येते. आणि इथं बघू शकताय तुम्ही, आस्ताला आणि आयुषला बघायची होती TV, तर मला ते लावू म्हणत होते. खूप वेळ झालं मी TV चालू व्हायची वाट पाहत होते, पण तिथली एक पेन हल्ली होती ना मी साफसफाई करताना, त्याच्यामुळे TV चालू होत नव्हती. मला वाटलं काय प्रॉब्लेम आला का काय, त्याच्यामुळे चालू होईना. पण बराच वेळ गेला, त्याच्यानंतर चालू झाली TV. तर म्हटलं चला आता रोहिणीचा हॉलला पोचा देऊन होत आलाय, तोपर्यंत गेस्ट रूम वगैरे आवरून घ्यावी. झाडू मारायचं होतं ना, मी पुढं झाडू मारत होते आणि ती पाठीमागनं पुसून घेत होते. आणि आत्ती मामांची रूम तर काय आता तशीच राहिली, कारण मामा झोपले होते. इथं तुम्हाला दिसत असेल समोर नाही का दरवाजा बंद आहे. तर म्हटलं ती तिकडून पुसून येईपर्यंत बेसिन वगैरे इथलं पण हार्पिकनं घासून घ्यायचं माझं चालू होतं. कारण ज्या दिवशी पोचा लावायचा असतो तेव्हा म्हणजे मी त्याच्यासोबतच स्वच्छ करून घेते, कारण वरनं खालीपर्यंत धुतलं की खालीपर्यंत पाणी पडतं ना. मग अगोदर बेसिन क्लीन करून घ्यायचं सगळं आणि मग तिथं पोचा मारून घ्यायचा. मग इकडं रोहिणी बघा पुसत आलेलीच आहे. तर म्हटलं इथं तोपर्यंत कपडे आवरत होते. आरोचे होते स्कूलचे युनिफॉर्म वगैरे काय काय धुवायचे कपडे राहिलेले आहेत, ती मी सगळे साईडला काढून ठेवत होते. म्हटलं परत एकदम घेऊन जाता येतील बाहेर म्हणून. तुमच्याकडे पण अशी धावपळ चालू असेल ना रोज. अगो बाई, हाताची घोडी घालून किती झालं सेन्सियर. हा चला, मी बाहेरनं पाणी सोडून आणि पायपा नुसता लावून येस्तोर तुझ्या आंघोळ्या झाले परणला घालून. आवर यांचं तर मी जाते कपडे घेऊन. आता चल घ्या आवरून, मग जाऊ आता मी घेऊन जाते कपडे. आता निघालो आम्ही कपडे धुवायला. हा हा ती हाक मारते तुला. बा पुसून वगैरे घेतलंय, चकाचक दिसायला लागले सगळं सगळं आज आवरून झालं. हो हो ठेव ठेव, आले आले. आता खुर्चीवरची बऱ्यापैकी कपडे रोहिणीचे न्यायचे आहेत, त्याच्यामुळं भरून ठेवलेत सगळे, म्हणजे फोल्डिंग करून ठेवले मगाशी सगळं आवरून. इकडं काय मामा झोपलेले त्याच्यामुळं काही नाही.
काम चालू आहे बसून. द्राक्ष ठेवायला लागलेत, काल खायसाठी आणले बघा. नाही नाही आत्ती उभारून मग अशीच म्हणलं ना, आता बसून जर निवांत पाणी पी तर. आणि इकडं बघू शकताय तुम्ही बाहेर आता बघा, इकडे सगळ्यांच्या गप्पा टप्पा चाललेले आहेत. शेडमध्ये बसलेत सगळे. दीपदाची, आस्था, आयुष आणि आस्थाचे पप्पा आहेत. आणि इकडं माझं कपडे धुवायचं चालू आहे. तुम्हाला म्हटलं तसं सध्या काही मशीनवर कपडेच धुत नाही, हातावरतीच धुतो, त्याच्यामुळे काय चालू आहे काम. आणि हे बघा इकडे यांचा मोबाईल बघायचं, मुलांच्या गप्पा टप्पा यांच्यासोबत चालू आहे, एन्जॉय करायचं. तर तुम्ही सांगा आमचं आजचं असं राहतं रुटीन. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.